इथं झालेली आहे देवपूजा। तर नागलीचे पापड आहे, नागलीचे पापड या वर्षीचे पापड आहे। ते आता टपात दाखवले ते जुने पापड आहे मागच्या वर्षीचे, आणि हे आत्ताचे। आणि ह्या आहेत आमचे नाशिक स्पेशल कुरडा आहे। इथं पण नागलीचेच पापड आहे, इथं तांदळाचे। पण आता हे रेसिपी करून झालेले आहे, त्यामुळे आता पुढच्या वर्षी ह्या रेसिपी येणार आहे तुमच्यापर्यंत। हे पण तांदळाचेच आहे, इथं पण तांदळाचेच आहे। हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार। चला मी स्मिता सोनाली, चला सख्या सासू सुना या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तुमचं। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल। तर चला सख्या सासू सुना या चॅनलमध्ये चालू आहे काय रेसिपी। तर इथं पीठ मळायला घेतलं आहे सुनबाईनी, इथं ठेवलेलं आहे भात गॅसवर। चला आता घे पीठ मळ। चला मी निवडती कोथिंबीर, तर छान हिरवेगार मोठी जोडी होती, तर याची छान रेसिपी। तर नाशिक स्पेशल किंवा आमच्या घरातली स्पेशल रेसिपी। तर धपाटे करायचे आपल्याला छान कोथिंबीरीचे। इथं घेतलेले हिरव्या मिरच्या, तर धुवून घेतले। तर घ्यायचा आहे थोडासा लसूण, आणि यात घेणार आहे जिरे। तर इथं 1 चमचा जिरे, याची पेस्ट करून घ्यायची आता बारीक। बघा इथे आहे ना कोथिंबीर धुवून घेते मी, समोर पूर्ण अशी चाळाने त्यात ठेवायची मिक्सर। चला इथे कोथिंबीर धुवून छान पुरणाच्या चाळणीमध्ये ठेवली होती, आता सुकली थोडी। इथं तांदळाचं पीठ आहे, पोहे खायचे 3 ते 4 चमचे। तर इथं आपण जी पेस्ट केली होती ते 2 चमचे टाकून घेणार आहे। नंतर आपण टेस्ट करू शकतो कमी जास्त तिखट, तर इथं 2 चमचे टाकून घेतले मी, तसे नाही जमत। तर इथं छोटे बारीक 3 कांदे कापले होते मी, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। चला आता मिक्स करू। शक्यतो आपण कोथिंबीर धुतलेली असते ना, त्यासाठी मग आपल्या हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचं वाटण आहे, त्यात पण थोडं ओलवा असतो, तर मग याच्यातच मळून घ्यायचं। तर मला असं वाटतंय मला थोडं पीठ लागणार आहे अजून, तर मी थोडं वाढवते पीठ। मला एवढी छोटी वाटी पीठ लागलं आहे। चला आता याचं छान मिक्स करून घ्यायचं, मीठ थोडं कमी वापरायचं। चालू आहे मसूर डाळीची फोडणीची तयारी। लसूण जिरे चालू आहे, डाळीची फोडणी। लसूण जिरे कढीपत्ता ठेचलेला लसूण, छान अशी खमंग फोडणी झालेली आहे। ती फोडणी, कांदा प्रमाणे मीठ टाकलं की कांदा लवकर फ्राय होतो। डाळीची तयारी, कोथिंबीरीच्या भाकरी म्हणा धपाटे म्हणा त्याची तयारी। इथे घेतलाय पोळपट, तिथं कॉटनचा स्वच्छ सफेद कपडा घेतलाय। चला आता तवा पण तापला आहे, आपले धपाट्यांना सुरुवात करू। टमाटा छान फ्राय करून घ्यायचा, नंतर हळद मीठ टाकलेलं आहे, सॉरी हळद आणि मिरची टाकून छान फ्राय करायची। मसुराची डाळ आहे लाल। चला इथं घेतलेली फोडणी करून लाल मिरची, हळद आणि टमाटा छान फ्राय झाला। आता डाळ सोडणार आहे सुनबाई। हा इथं झालेली आहे फोडणी डाळीला। चला इथे घेतलंय मी गोळा करून घ्यायचा, आणि कांदा बघा बारीक असला की छान लागते। चला इथं छान झालंय धपाटा, आणि थोडे होल करून घ्यायचे 4 किंवा 5, किंवा जसं आपण स्मॉल करतो तसं छान छोटे छोटे होल करून घ्यायचे। आणि हे बोटांचं हे आलं पाहिजे, असं छान वाटतं। चला आता इथं पाण्याचं बोट घेतलं, छान असे हे करून घेते मी, आणि यात थोडं थोडं तेल सोडायचं भाजताना, छान येतं
जे खरपूस भाजलं जातं. चला इथं झालेलं आहे. तवा पण तापलेला आहे आणि या ओलांमध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे. म्हणजे सगळीकडे तेल पसरतं आणि छान फ्राय होतं. कडेने थोडं सोडायचं. एखादा सेकंद 1-2 सेकंद झाकण ठेवायचं. झाकण काढून बघू तर छान वाफ आलेली आहे. थोडं बाजूने आधी काढून घ्यायचं. बघा छान कलर आला. चला हे पण छान झालं. बघा मस्त कलर आला आहे. पण अजून थोडं कडक होऊ देऊ. चला असं झालेले धिरडे धपाटे. बघा छान कलर आला. आता याच पद्धतीने सर्व करून घेते. छान खरपूस भाजायची. चला असे येते धपाटे. छान बघा कलर. तर बघा इथं छान मसुराची डाळ. तर शॉर्टकट याची पण रेसिपी तुमच्याशी शेअर केली. छान कड आला आहे आणि छान झाली. खेड्यावर काही भाज्यांना नसलं की हा पर्याय खूप छान आहे. मसुराची डाळ आणि याचे मसुराच्या डाळीचे मी मुलांसाठी पौष्टिक असे धिरडे पण बनवणार आहे. त्याची रेसिपी येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इकडं चालू आहे आपले धपाटे. याची पूर्ण रेसिपी मी शेअर केली तुमच्याशी. आवडले असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलवर गावरान पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला इथं ही पण एक रेसिपी झाली. तेलातले कारले तर बिलकुल पाणी नाही टाकायचं. ही रेसिपी नक्की शेअर करा. चला आता वाफेवर ठेवू आणि अजिबात पाणी नाही वापरायचं. तेलातच फ्राय होऊन द्यायचे. आणि इथं झालेले आपल्या या भाकरी कोथिंबिरीच्या. तर कशा झाल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इथं कारले आपले आणि इथं येते मसुराची डाळ. याची पण शॉर्टकट तुम्हाला रेसिपी दिली. तर अशा गावरान पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला येणार आहे. चला आता या जेवायला. कारल्याची भाजी झाली की जेवायचं. कुठला पदार्थ आवडला या तर नक्की सांगा. इथं तेलातले कारले, इथं आपल्या आळू कोथिंबिरीचे धपाटे आणि तिकडे येते मसुराची डाळ.